हॅलो 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 एव्हरीवन, वेलकम इन द व्हिडिओ. चला, तर या व्हिडिओचा टॉपिक जसं तुम्हाला माहिती आहे तुम्ही बघू शकतात 500 डेली यूज सेंटेन्सेस. काय 500 डेली यूज सेंटेन्सेस. आपण या टॉपिकमध्ये 500 असे सेंटेन्सेस बघणार आहे की जे आपण डेली लाईफमध्ये यूज करू शकतो. काय की जे आपण डेली लाईफमध्ये यूज करू शकतो. 500 डेली यूज सेंटेन्सेस हा जो टॉपिक आहे तो आपण 10 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. किती? 10 पार्ट. प्रत्येक पार्टमध्ये आपण 50 सेंटेन्सेस बघणार आहे. असे आपण 10 पार्ट याच्यावरती बनवणार आहे. प्रत्येक पार्टमध्ये 50 सेंटेन्सेस बनवणार आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, आपण जे प्रत्येक पार्टमध्ये 50 सेंटेन्सेस बघणार आहे त्यातील ॲटलिस्ट 5 सेंटेन्स तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याने काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तुम्ही बघू शकता स्क्रीनवर एक कदम इंग्लिश बोलणे की ओर, जे तुमचं पहिलं पाऊल आहे इंग्लिश बोलणे की ओर, ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून टाकावं अशी माझी इच्छा आहे. सो विश यू ऑल द बेस्ट. तर हा पार्ट 5 आपण या टॉपिकवर 4 पार्ट ऑलरेडी बनवलेले आहे. जर का तुम्ही बघितलं नसेल तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही ते 4 पार्ट सुद्धा बघा. त्यामुळे काय होईल, तुमच्याकडे खूप सारे सेंटेन्स राहतील डेली लाईफमध्ये यूज करण्यासाठी. आणि तुम्ही डेली लाईफमध्ये इंग्लिश यूज करत गेले तर काय होईल, तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल. सो चला स्टार्ट करूया. पहिलं सेंटेन्स आहे काय, आय हॅव माय ओन कार. आय हॅव माय ओन कार. माझ्याजवळ माझी स्वतःची कार आहे. आता हॅवचा वापर कुठे करतो आपण? एखादी गोष्ट आपल्या जवळ आहे हे सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो? हॅवचा. आय हॅव माय ओन कार. माझ्याजवळ माझी स्वतःची कार आहे. आता तुम्हाला म्हणायचंय की माझ्याजवळ माझ्या स्वतःचं घर आहे, तर काय म्हणणार? आय हॅव माय ओन हाऊस. त्यानंतर माझ्याजवळ स्वतःचा पेन आहे. आय हॅव माय ओन पेन. ठीक आहे, चला सेकंड सेंटेन्स बघू आपण. आय कुडंट कंट्रोल माय सेल्फ. मी स्वतःवर ताबा करू शकलो नाही किंवा मी स्वतःला आवरू शकलो नाही. आय कुडंट कंट्रोल ऑन माय अँगर. मी माझ्या रागावर ताबा करू शकलो नाही किंवा मी माझा राग आवरू शकलो नाही. डोंट इवन थिंक सो. असा विचार सुद्धा करू नको. काय? डोंट इवन थिंक सो. असा विचार सुद्धा करू नको. वाय आर यू थिंक सो. तू असा विचार का करतो? तू असा विचार का करतो? वाय आर यू थिंक सो. व्हॉट मेक्स यू थिंक सो. तुला असं का वाटतं? व्हॉट मेक्स यू थिंक सो. माय इंटेन्शन वॉज नॉट बॅड. माझा हेतू वाईट नव्हता. माय इंटेन्शन वॉज नॉट बॅड. आय नीड युअर सपोर्ट. आय नीड युअर सपोर्ट. मला तुझ्या पाठिंब्याची गरज आहे किंवा मला तुझ्या आधाराची गरज आहे. हू विल सपोर्ट मी. मला कोण सपोर्ट करेल किंवा मला कोण पाठिंबा देईल? हू विल सपोर्ट मी. Why are you looking for someone's support? Why are you looking for someone's support? तू कोणाच्या तरी पाठिंब्याची का वाट पाहतो? It sound good. छान आहे. जर का तुम्हाला एखादी गोष्ट ऐकून बरं वाटलं तर तुम्ही म्हणू शकता काय? It sound good. It sound good only in movie. हे मूवी मध्येच चांगलं वाटतं. जर का तुमचा मित्र किंवा कोणी पण असं काहीतरी बोलतंय की जे फक्त मूवीमध्ये चांगलं वाटतं असं तुम्हाला म्हणायचं, तुम्ही म्हणू शकता इट साऊंड गुड ओनली इन मूवी. हे मूवीमध्येच चांगलं वाटतं. नथिंग इज इन माय हँड. माझ्या हातात काहीच नाही आहे. इट्स नॉट इन माय हँड. हे माझ्या हातात नाही आहे. इट्स नॉट इन माय हँड. प्लीज गिव्ह युअर 100%. प्लीज गिव्ह युअर 100%. कृपया तुझे 100% प्रयत्न कर. Have you really given your 100%? Have you really given your 100%? तू खरंच 100% प्रयत्न केले का? You are not supposed to speak in such a way. You are not supposed to speak in such a way. तुला असं बोलणं शोभत नाही. It doesn't suit you to speak in such a way. तुला असं बोलणं शोभत नाही. सूट म्हणजेच काय? शोभणे. आय वॉन्ट टू टॉक विथ यू. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता वॉन्ट टूचा वापर कुठे करतो आपण? एखादी गोष्ट करायची आपली इच्छा आहे हे सांगण्यासाठी आपण कसला वापर करतो? वॉन्टचा. तर काय? आय वॉन्ट टू टॉक विथ यू. वेअर एम आय मेकिंग मिस्टेक. मी कुठे चुका करतो आहे. वेअर एम आय मेकिंग मिस्टेक्स. व्हॉट टाइम इज इट. वेळ काय झाला. आता तुम्ही जर का कधी पण कोणाला पण विचारायचंय वेळ काय झाला तर तुम्ही वेळ काय झाला असं विचारणार नाही. व्हॉट टाइम
व्हॉट टाइम इज इट. इट इज ऑफ नो यूज आर्ग्यू विथ हिम. त्याच्याशी भांडण्यात काहीच अर्थ नाही. इट इज ऑफ नो यूज आर्ग्यू विथ हिम. प्लीज मेक अ बेड फॉर मी. आता तुम्ही तुमच्या आईला सांगू शकतात काय, प्लीज मेक अ बेड फॉर मी, कृपया माझा अंथरूण टाक. ही इज गुड ॲट मॅथ. त्याचं गणित चांगलं आहे. जर का तुमचं दुसरा कोणता तरी विषय चांगला असेल जसं सायन्स, तर तुम्ही म्हणू शकतात काय, ही इज गुड ॲट मॅथ किंवा ही इज गुड ॲट सायन्स. आय एम वीक ॲट सायन्स. आता वीक म्हणजे कमजोर आणि गुड म्हणजे चांगला. आय एम वीक ॲट सायन्स म्हणजे काय, माझं विज्ञान कमजोर आहे. तुमचं मॅथ कमजोर असेल तर तुम्ही काय म्हणणार, आय एम वीक ॲट मॅथ. आय ऑलवेज टेक माय डिनर विथ माय फॅमिली. मी माझं रात्रीचं जेवण नेहमी माझ्या कुटुंबासोबतच करतो. डिनर म्हणजेच काय, रात्रीचं जेवण. प्लीज डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. काय, कृपया तुझा राग माझ्यावर काढू नको. प्लीज डोंट टेक आउट युअर अँगर ऑन मी. दॅट्स इनफ फॉर टुडे. काय, आजसाठी एवढंच खूप झालं. जर का तुमचे टीचर शिकवत आहे, लेक्चर संपलं पण अजून शिकवत आहे, तुम्ही म्हणू शकतात काय, दॅट्स इनफ फॉर टुडे. काय, दॅट्स इनफ फॉर टुडे. आय एम सो एक्सायटेड टू मीट माय बेस्ट फ्रेंड. मी माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटण्यासाठी खूप उत्साही आहे. हॅव यू एव्हर सीन सच अ बिल्डिंग. तू कधी अशी बिल्डिंग पाहिली आहेस का. हॅव यू एव्हर सीन सच अ बिल्डिंग. आय हॅव स्पेंट ऑलमोस्ट माय ऑल कॅश इन हॉटेल. आय हॅव स्पेंट ऑलमोस्ट माय ऑल कॅश इन हॉटेल. मी हॉटेलमध्ये जवळपास माझे सर्व पैसे खर्च केले. व्हॉट स्पेशल इन इट. यात काय स्पेशल आहे. व्हॉट्स बिग डील इन इट. यात काय मोठी गोष्ट आहे. व्हॉट्स बिग डील इन इट. काय, यात काय मोठी गोष्ट आहे. आय गॉट शॉक टू नो दॅट यू आर इंजिनियर. मला तू इंजिनियर हे ऐकून काय शॉक बसला. मला आय वॉज टोल्ड दॅट किरण इज नॉट ॲट होम. आय वॉज टोल्ड दॅट किरण इज नॉट ॲट होम. मला असं सांगितलं गेलं की किरण घरी नाही आहे. आय वॉज टोल्ड दॅट किरण इज नॉट ॲट होम. किरण वॉज बिटन बॅडली बाय सर. किरण वॉज बिटन बॅडली बाय सर. किरणला सरांनी खूप मारलं. प्लीज पे अटेन्शन हिअर. इथे लक्ष दे. प्लीज पे अटेन्शन हिअर. प्लीज ओपन युअर बुक ॲट पेज नंबर 9. कृपया तुमच्या पुस्तकाचं 9 नंबरचं पान उघडा. कृपया तुमच्या पुस्तकाचं 9 नंबरचं पान उघडा. इट ॲपियर्स दॅट ही इज ऑनेस्ट. असं वाटतं की तो प्रामाणिक आहे किंवा तो प्रामाणिक वाटतो. इट ॲपियर्स दॅट ही इज डर्टी. तो घाणेरडा वाटतो किंवा असं वाटतं मला की तो घाणेरडा आहे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकतात. जर का तुम्हाला म्हणायचं मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील, तर काय, आय विल ऑलवेज स्टँड बाय यू. नॉट इट. अजून नाही किंवा अद्याप नाही. आय फॉगॉट दॅट किरण इज अब्सेंट. मी विसरलो की किरण अब्सेंट आहे. आय फॉगॉट दॅट किरण इज अब्सेंट. इट विल कॉस्ट यू. हे तुला महागात पडेल. काय, इट विल कॉस्ट यू. वी हॅव गॅदर हिअर टू स्पीक ऑन सोसायटी प्रॉब्लेम. वी हॅव गॅदर हिअर टू स्पीक ऑन सोसायटी प्रॉब्लेम. जर का तुमच्या सोसायटीची मीटिंग झाली तर तुम्ही म्हणू शकतात काय, वी हॅव गॅदर हिअर टू स्पीक ऑन सोसायटी प्रॉब्लेम. तुम्ही मीटिंगमध्ये काय सोसायटीची मीटिंग भरली तर तुम्ही हे वाक्य यूज करू शकतात. आपण इथे कशासाठी जमलोय, सोसायटीच्या प्रॉब्लेमवरती बोलण्यासाठी. वाय इज एव्हरीवन गॅदर हिअर. सर्वजण इथे का जमले आहेत. वाय इज एव्हरीवन गॅदर हिअर. आय हॅव 2 सिस्टर्स. मला 2 बहिणी आहेत. जर का तुम्हाला एक बहीण असेल तर तुम्ही काय 2च्या जागी 1 वापरू शकता. आय हॅव 1 सिस्टर.
आय एम इम्प्रेस विथ युअर रिझल्ट. मी तुझ्या रिझल्टनी खुश आहे. आय एम इम्प्रेस विथ युअर रिझल्ट. आय कांट पुट माय रेप्युटेशन ॲट डेंजर. मी माझी इज्जत दाव्यावर लावू शकत नाही. आय कांट पुट माय रेप्युटेशन ॲट डेंजर. रेप्युटेशन म्हणजेच काय, इज्जत. आय कांट पुट माय मनी ॲट डेंजर. मी माझे पैसे दाव्यावर लावू शकत नाही. आय कांट पुट माय लाईफ ॲट डेंजर. मी माझे आयुष्य दाव्यावर लावू शकत नाही. इज देअर एनी लॉजिक बिहाइंड इट. यामागे काही तर्क आहे का. इज देअर एनी रिझन बिहाइंड इट. यामागे काही कारण आहे का. द रूट ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स इज मनी. सर्व प्रॉब्लेमची जड काय आहे, पैसा. आर यू किडिंग मी. तू माझी थट्टा करतो आहेस का. यू आर डुईंग ग्रेट. तू छान काम करतोय. काय, यू आर डुईंग ग्रेट. तू छान काम करतो आहे. डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन. काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. जर का तुमचा मित्र खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसलाय तर तुम्ही काय म्हणू शकता त्याला, डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन. अजून खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही असे हे सेंटेन्स वापरू शकता. डोंट वरी एव्हरीथिंग विल बी फाईन. काय, काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. डू ॲज आय से. जसं मी सांगतो तसं कर. डू ॲज आय से. हे सुद्धा सेंटेन्स तुम्ही मित्राशी बोलताना खूप वेळेस वापरू शकता. यू नीड टू फोकस ऑन युअर स्टडीज. तुला तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायची गरज आहे. यू नीड टू फोकस ऑन युअर स्टडीज. तुला तुझ्या अभ्यासावर लक्ष द्यायची गरज आहे. ठीक आहे, हे आपलं लास्टचं सेंटेन्स होतं. तर माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, जे आपण सर्व सेंटेन्स पाहिले ॲटलिस्ट त्याच्यातले 5 सेंटेन्स तुम्ही डेली लाईफमध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला सर्व सेंटेन्स समजले असेल. जर का कुठेही काही अडचण असेल तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. जाताना एकच तुम्हाला रिक्वेस्ट करेल, सबस्क्राईब आणि लाईक करून जा. विश यू ऑल द बेस्ट.